एका राजकीय नेत्याकडे ज्यावेळेला अशा एखाद्या मोठ्या संस्थेची सूत्र जातात त्यावेळेला सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न स्वाभाविकच सुरू होतात. त्या दृष्टीनं रोहित पवारांना काय वाटतं? म्हणजे पुण्याच्या दृष्टीनं तर प्रश्न विचारूच आहे आपण, पण सुरुवातीला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बद्दल. एकतर लोकशाहीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी इथं मला बोलावलं आणि मगासपासून मी बघतोय अनेक लोकांचा सत्कार आणि अवॉर्ड या ठिकाणी देण्यात आले. त्यांचे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुमचे आभार व्यक्त करतो की असे हिरे तुम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी निवडले आणि त्यांना शोधून तुम्ही काढलं जे समाजामध्ये चांगलं काम करता. आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष जेव्हा मी झालो, अनेक लोकांनी हा प्रश्न केला जो तुम्ही तिथे केला की राजकीय क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणारा एक व्यक्ती हा आता क्रिकेटमध्ये सुद्धा कसा आला. एक तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की शेवटी ॲडमिनिस्ट्रेशनचा एक विषय असतो. क्रिकेटर्सला संधी देणं म्हणजे त्यांच्यामध्ये ती क्षमता असते, फक्त ती शोधून काढायची असते, एक व्यासपीठ द्यायचं असतं. ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही देतो. पण ती असोसिएशन चालवत असताना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीने सुद्धा काही गोष्टी बघाव्या लागतात. जसं महाराष्ट्र प्रीमियर लीग जी 7 वर्षापूर्वी लीग सुरू झाली होती, ती बंद झाली होती, ती परत एकदा आपण सुरू केली. त्याला फंड्स गोळा करणं असेल, फ्रँचायझीला आपल्यात विश्वास असणं आणि मग त्याच्यातून ती सुरू होणं, त्याच्याचबरोबर नवीन इनिशिएटिव्ह काही करणं, केंद्रात म्हणजे आमची जी BCCIची जी बॉडी आहे त्यांच्याशी संवाद साधणं, चांगल्या मॅचेस घेऊन येणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि मला असं वाटतं की मी बरं काम केलेलं आहे. मी फक्त एकटा नाही करत, आमची अख्खी अपेक्स बॉडी मेंबर्स आहेत, ती टीम आहे, ताई मला सहकार्य करतात. आणि या भागातलं सगळ्यात मोठं आणि इंटरनॅशनल स्टेडियम हे आपल्या पुण्यामध्ये आहे आणि तिथे अनेक इंटरनॅशनल मॅचेस होतात. IPLच्या पूर्वी मॅचेस त्या ठिकाणी होत होत्या आणि आता आपण MPL तिथं घेतो. त्यामुळे हे जे कार्य आहे जे क्रिकेटचं आहे, नाही तर स्पोर्ट्समध्ये काम करत असताना राजकारण बाजूला ठेवावं लागतं. तिथे